नमस्कार पालक वर्गानो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आरटीएकडे आज अखेर किती जागा शिल्लक आहेत आणि या जागा कशा प्रकारे पाचव्या यादीतील पालकांना मिळणार आहेत आणि पाचव्या यादीतील पालकांना ही एक मोठी संधी आहे. तर चला पालक वर्गानो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण इथे आरटीएचा डॅशबोर्ड बघायचा आहे की चौथ्या यादीमध्ये प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत ही 10/7/26 होती. ती संपूर्ण आज जवळपास 4 दिवस झालेले आहेत. पाचवी यादी ही कधीही लागणार आहे. इथे आपण परत आर टी एच्या डॅशबोर्डवर बघायचं आहे. एकूण जागा ह्या आर टी एकडे 1,05,811 होत्या आणि त्याच्या अगेन्स्ट ॲप्लिकेशन हे 2,89,286 आलेले होते. 86,034 हे कायमचे वेटिंग आहे. पहिल्या यादीमध्ये 79,452 पालकांना लॉटरी लागलेली आहे आणि तेवढे प्रवेश पण पूर्ण झालेले आहेत. तर दुसऱ्या यादीमध्ये 12,890 पालकांनी आपले प्रवेश पूर्ण केले आहेत. थर्ड यादीमध्ये 3,288 पालकांनी आपले प्रवेश पूर्ण केले आहेत आणि इथे आपण बघू शकत आहात की चौथ्या यादीमध्ये 1,027, मगाशी हा आकडा 1,022 होता. तर इथे आपण असं झपाट्याने प्रवेश वाढताना दिसत आहेत. याचा अर्थ असा आहे की आज अखेर आर टी एकडे 9,154 जागा ह्या शिल्लक आहेत आणि या जागांमधील जास्तीत जास्त जागा ह्या पाचव्या यादीमधील पालकांना मिळणार आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की पाचव्या यादीतील पालकांना एक मोठी संधी असणार आहे आणि ही संधी पालकांनो आपण गमावू नका, ही माझी आपणास एक विनंती आहे. मला माहीत आहे की शाळा सुरू होऊन जवळपास एक 15 ते 20 दिवसाचा कालावधी लोटून गेलेला आहे. तरीसुद्धा थोडाफार लेट झाला तर काही बिघडत नाही, कारण पालक वर्गांनो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे वगैरे ॲडमिशन हे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होतात आणि शिक्षक हे सिलेबस पूर्ण करून घेतच असतात. त्याच प्रकारे आपल्याही पाल्याचा अभ्यासक्रम हे शिक्षक पूर्ण करून घेतीलच आणि आपणास आर टी एमध्ये सीट मिळणे हे फार इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून पुढच्या थोड्याफार इयत्तेपर्यंत आपल्या पाल्याचे फ्रीमध्ये आणि चांगले शिक्षण पूर्ण होण्यास मदत होईल. तरी पाचवी यादी ही लवकरच लागून जाईल आणि ज्या काय जागा आहेत ह्या जागांमधील जेवढ्या जागांसाठी लॉटरी लागेल तेवढ्या जागा ह्या आपण प्राप्त करायचा प्रयत्न करायचा आहे आणि लवकरात लवकर आपले डॉक्युमेंटेशन पूर्ण करून ह्या जागा आपल्याला कशा मिळतील हे बघायचं आहे. तर पालकवर्गांनो, व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.